हॅलो हाय सर्वांना, वेलकम बॅक टू माय चॅनल. आय होप तुम्ही सर्वजण मजेत असाल आणि आनंदित असाल. बरेच दिवसानंतर माझा व्हिडिओ येतो आहे का तर मला ऑफिसच्या धावपळीमध्ये मला काही वेळ भेटत नव्हता व्हिडिओ शूट करायला आणि एडिट करायलासुद्धा. मी शूटच केलं नव्हतं, त्याच्यामुळे एडिटचा प्रश्नच येत नाही. ऑफिसचे कलीग म्हणत होते की मॅडम तुम्ही यूट्यूबला ॲक्टिव्ह का नाही आहे. मी म्हटलं मला वेळ भेटत नाही आहे, संध्याकाळी आपल्याला ऑफिसला वेळ उशीर होते, त्याच्यामुळे मला काही वेळ भेटत नाही आहे आणि माझं असं काही रुटीन बसत नाही आहे, त्याच्यामुळे मला वेळ भेटत नाही आहे. तर काही जणांनी मला सांगितलं की तुम्ही यूट्यूबला यूट्यूब तर चालू केलं आहे, मग त्याच्यावर ॲक्टिव्ह राहा, म्हणजे तुम्हाला काहीतरी त्याचा उपयोग होईल, असं त्यांनी काही सांगितल्यानंतर मलाही आज संध्याकाळी वाटलं की चला आपण यूट्यूबचं चॅनल ओपन तर केलेलंच आहे, तर का आपण ॲक्टिव्ह नाही राहायचं. त्याच्यामुळे म्हटलं आज संध्याकाळी आली होती 8:30ला ऑफिसमधून. आजचा दिवस नेहमीसारखा ऑफिसच्या धावपळीने सुरू झाला. काम, जबाबदाऱ्या, सततची धावपळ आणि दिवसभराचा थकवा घेऊन शेवटी मी घरी आले. खरं सांगायचं तर आज ऑफिसमधून घरी येताना शरीर खूप थकलं होतं. घरी आल्यावर असं वाटलं होतं की आता काहीच करू नये, फक्त शांत बसावा आणि थोडा वेळ आराम करावा. पण काय, आराम कसं करणार, का तर मला संध्याकाळी जेवणाची तयारी करायची होती. घर म्हटलं की आपलं रुटीन आपली वाट पाहत असताना घरी आल्यानंतर सर्वात आधी थोडं फ्रेश झाले. दिवसभराचा थकवा आणि ऑफिसमधला ताण बाजूला ठेवायचा प्रयत्न केला, कारण मला नेहमी असं वाटतं की ऑफिसचा ताण आपण घरात घेऊन आलो तर घरातला सुंदर वेळसुद्धा त्या तणावातूनच निघून जातो. म्हणून कितीही थकलेले असले तरी घरी आल्यानंतर स्वतःला थोडंसं रिलॅक्स करायचा प्रयत्न करते आणि मग थोडंसं रिलॅक्स वगैरे झाले, थोडं फ्रेश वगैरे झाल्यानंतर मग म्हटलं आज संध्याकाळच्या जेवणाला काय बनवायचं. तर मग विचार केला, डाळ राईस, भुर्जी आणि चपाती असा काहीसा बेत लावला होता. मग काय, मस्तपैकी आधी डाळ कुकरला व्यवस्थित अशी स्वच्छ धुवून कुकरला लावून घेतली होती आणि मग असं शॉर्टकट असं भुर्जी बनवायची तयारी केली. मग काय, चॉपरमध्ये कांदे टाकले आणि मस्तपैकी त्याची दोरी ओढून घेतल्यानंतर ते मस्तपैकी बारीक होऊन जातं. काही तामझाम नाही, मस्तपैकी अशी बारीक झाल्यानंतर आपला वेळही वाचतो त्याच्यामुळे आणि आपलं कामही व्यवस्थित होतं. मग काय, अशी कढीपत्त्याची फोडणी टाकल्यानंतर हा कांदा जो पण मी बारीक केला होता चॉपरमध्ये तो मी त्याच्यात टाकून घेतला तेल टाकल्यानंतर. असंच मी कधीही करत असते, कारण की हाताने कापत बसण्यापेक्षा असं मला वाटतं की ह्याच्यात वेळ आपला वाचतो आणि लवकरही सुद्धा होतं. म्हणून मी अशा प्रकारे नेहमी करायचा प्रयत्न करते. जेवढे होतील शॉर्टकट कामं तो मी शॉर्टकट मार्ग निवडायचा प्रयत्न करत असते. खरंच मी कितीही थकलेली असते तरी घरी आल्यानंतर स्वतःला थोडासा रिलॅक्स करायचा प्रयत्न करते. त्यानंतर सुरू होतं माझं संध्याकाळचं रुटीन. घरातली छोटी मोठी कामं, स्वयंपाकाची तयारी, घर आवरणं आणि घरच्यांसोबत थोडासा वेळ. कधी कधी आपण दिवसभर बाहेर इतकं काम करतो की घरी आल्यानंतर आपल्याला वाटतं आज काहीच करायचं नाही. पण खरं सांगू का, आपल्या आयुष्यात प्रत्येक दिवस परफेक्ट करण्याची गरज नाही. कधी आपण खूप उत्साहाने काम करतो तर कधी फक्त दिवस कसा तरी पूर्ण करायचा प्रयत्न करत असतो आणि तेही ठीक आहे. आपण माणसं आहोत, काही मशीन नाही. आज थकलो असलं तरी थोडा आराम घेणं चुकीचं नाही. स्वतःला थोडा वेळ देणं स्वार्थीपणा नाही, कारण उद्याचा दिवस पुन्हा आपल्याला नव्याने सुरू करायचा असतो. तर स्वतःला थोडं जपणंही तितकंच महत्त्वाचं असतं. संध्याकाळी घरातली कामं करत असताना मला एक गोष्ट नेहमी जाणवते, आपण आपल्या घरासाठी रोज कितीतरी गोष्टी करतो, पण त्या गोष्टीची किंमत आपल्याला रोज जाणवत नाही. सकाळपासून रात्रीपर्यंत आपण धावत असतो. ऑफिसची जबाबदारी, घरची जबाबदारी, कुटुंबाची काळजी आणि या सगळ्यांमध्ये कधी आपण स्वतःला विसरून जातो. म्हणून आजच्या व्हिडिओमधून मला एवढंच सांगायचं आहे तुम्हाला, दिवसभर कितीही थकवा आला तरी स्वतःसाठी थोडासा वेळ काढा. 5 मिनटं शांत बसा, चहा घ्या, घरच्यांशी 2 शब्द बोला, मुलांसोबत थोडा वेळ घालवा किंवा शांतपणे स्वतःसोबत वेळ घालवा. कारण आनंदासाठी नेहमी मोठ्या गोष्टींची गरज नसते. कधी एक कप चहासुद्धा पुरेसा असतो. घरच्यांसोबत झालेलं छोटंसं बोलणं, कधी स्वयंपाकघरात ऐकलेलं आपल्या आवडीचं गाणं आणि कधी दिवसभराचा थकवा कधी निघून जातो ते कळत नाही. आणि कधी दिवसभराच्या थकव्यानंतर मिळालेली शांत झोप हेही आपल्याला एक आराम असतात. त्यानंतर यातच तर खरं सुख दडलेलं आहे. आज मी सुद्धा खूप थकले होते, पण संध्याकाळचं माझं रुटीन पूर्ण करताना जाणवलं की थकवा
हा आयुष्याचा भाग आहे, पण त्या थकव्यामुळे आयुष्यातले छोटे क्षण आपण गमावू नये. म्हणून मंडळी, तुम्ही दिवसभर कितीही व्यस्त असाल तरी स्वतःसाठी थोडा वेळ काढा. मग अशा प्रकारे भुर्जी वगैरे करून घेतली आणि मग एका साईडला स्लो गॅसवर ठेवली. त्याच्यानंतर डाळ टाकायची होती फोडणीला. मस्तपैकी डाळ अशी घोटून घेतली आणि एका साईडला गरम पाणी टोपात करायला ठेवलं होतं. डाळ मला तिखटच करायची होती, म्हणून म्हटलं आज लाल तिखट घालून करावं. मग काय, डाळ शिजवून झाल्यानंतर मस्तपैकी एका टोपामध्ये गरम पाणी करून झाल्यानंतर मग ते पाणी ॲड केलं डाळीमध्ये आणि मस्तपैकी अशी खमंग अशी राई जिऱ्याची फोडणी त्या डाळीला दिली होती. डाळ वगैरे झाल्यानंतर परत त्याच कुकरमध्ये मला ना राईस लावायचा होता. का तर आम्हाला टोपातला राईस आवडत नाही, म्हणून एकाच कुकरमध्ये सगळ्या गोष्टी ॲडजस्ट करायचा प्रयत्न करत असते आणि त्याच्यामध्ये आपला वेळही वाचतो आणि आपलं गॅसची सुद्धा बचत होते कुकरमध्ये सगळ्या गोष्टी झाल्यानंतर. मग अशा प्रकारे डाळीला फोडणी दिल्यानंतर किचन एका साईडला साफ करून घेतलं. भात वगैरे लावून दिला होता. जी काही माझी छोटी मोठी कामं असतात, म्हणजे दुसऱ्या दिवशी सकाळी मला काय करायचं आहे ह्या सगळ्या गोष्टीचं रात्री सगळं नियोजन लावून ठेवलेलं असतं. मग सकाळी तेवढी धावपळ होत नाही. जी काही भांडी असतात, डबे असतात, ते सर्व घासायचे असतात, कपडे घडी करून ठेवायचे असतात. ह्या सगळ्या गोष्टी ह्या सर्व करत असताना साईड बाय साईड करत असते. अशा प्रकारे डाळ उकळी आणल्यानंतर मग ती डाळ एका साईडला काढून ठेवली आणि मग लावला होता राईसचा कुकर. मग कुकर लावता सर्व जी काही माझी छोटी कामं होती ते सर्व आवरून घेतली होती आणि त्याच्यानंतर मग मला मुलांसोबत माझ्या जेवायला बसायचं होतं. त्या लोकांनाही भूक लागली होती. मला रोज अशीच धावपळ असते, मग करणार काय. पण त्याच्यामुळे मस्तपैकी पिऊच्या ज्या काही दिवसभराच्या घडामोडी असतात त्या ती मला सांगत नेहमी असते. मग तिच्या सर्व काही घडामोडी ऐकत मी माझं जेवण वाढत होती आणि तिलासुद्धा सांगत होते. तिचा ओपन हाऊस आहे सॅटर्डेला, त्याच्याबद्दल ती मला सगळं सांगत होती की मम्मी तू दादाच्या क्लासमध्ये आधी जाणार की माझ्या क्लासमध्ये आधी येणार, अशी तिची नेहमीची बडबड चालू असते. तिचं तोंड मात्र शांत कधीच नसतं. मस्तपैकी आम्ही जेवण वगैरे वाढून घेतलं आणि मस्तपैकी जेवायला बसलो आणि त्याच्यानंतर तिघांनीही मस्त जेवण वगैरे असं करून घेतलं आणि मग मला संध्याकाळी म्हणजे सगळी भांडी व्यवस्थित क्लीन करून ठेवायची होती, कारण सकाळी माझा तेवढाच वेळ वाचतो. मग संध्याकाळी सगळे जेवण झाल्यानंतर भांडी वगैरे घासली, किचन वगैरे पुसून घेतलं. सकाळचं जे काही होतं मला तयारी करायची आहे ते सर्व आवरून घेतलेलं आहे आणि मग त्याच्यानंतर मग ते सर्व आवरल्यानंतर मला थोडंसं माझ्यासाठी थोडं फ्रेश वगैरे होऊन जी काही मला नाईट क्रीम वगैरे लावून घ्यायची होती ती व्यवस्थित अशी लावून घेतली. माझं रुटीन पूर्ण करताना जाणवलं की थकवा हा आयुष्याचा भाग आहे, पण त्या थकव्यामुळे आयुष्यातले छोटे क्षण आनंद गमावू नयेत. म्हणून मंडळी, तुम्हीही दिवसभर कितीही व्यस्त असलात तरी स्वतःसाठी थोडासा वेळ काढा, कारण आपण सगळ्यांची काळजी घेतो, पण स्वतःची काळजी घेणंही तितकंच गरजेचं आहे. तर हा होता माझा आजचा ऑफिसनंतरचा साधारणचा आणि मनापासूनचं संध्याकाळचं रुटीन. तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की चॅनलला लाईक करा, कमेंट करून सांगायला विसरू नका आणि तुमचं संध्याकाळचं रुटीन कसं आहे ते मला कमेंट करून सांगा. चला तर मी माझा व्हिडिओ इथेच एंड करते. पुन्हा भेटते एका छानशा व्हिडिओसोबत. तोवर तुमची स्वतःची काळजी